पहलगाम हल्ला म्हणजे देशाला धक्का असं शरद पवार यांनी विधान केलेलं आहे। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। पाकिस्तानकडून चुकीची शिकवण दिली जाते असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आज देशाचा एका अडचणीचं चाललेलं आहे। गेले 2 दिवस आपण पहलगामच्या संबंधीचं वाचलं। अतिरेक्यांनी हल्ले केले, निष्पाप लोकांचा बळी गेला। हे काही घडलं, हे देशाला एक प्रकारचा धक्का होता। हा कुठल्या जाती धर्मावर धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता। भारतवासियांच्या हल्ला होता आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेला देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला होतो त्यावेळेला मतभिन्नता नाही। काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात, काही लोक शेजारच्या देशातून जी चुकीची शिकवण दिली जाते त्या रस्त्याने जाऊ इच्छितात, पण बहुसंख्य समाज ही गोष्ट या ठिकाणी मान्य करत नाही, त्यालाही मंजूर नाही। आम्हाला एकता पाहिजे, आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती हवी आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्र होईल याची काळजी घेतली पाहिजे। आणि हा दृष्टिकोन आज तिथे मुख्यमंत्री घेतात, तो तिथली जनता घेते, ही आपल्या सगळ्यांच्या बाजूने अत्यंत जवळची बाजू आहे।